दिंडोरी येथील विठ्ठलनगरमध्ये आसावरी देवी मंदिराचं उद्घाटन। दिंडोरी शहरामध्ये विठ्ठलनगर येथे आमदार निधीतून व नगरसेविका शैला उपडे यांच्या प्रयत्नानं येथील आसावरी देवी सोनावळी देवी मंदिराचा सोमवारी दिनांक 8 रोजी दिंडोरी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विकास ढोकरे यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी प्रभाग क्रमांक 8च्या नगरसेविका शैलाताई उफाडे यांनी या मंदिरासाठी पाठपुरावा केला होता। अखेर आमदार नरहरी झिरवळ यांच्या निधीतून हे मंदिर बांधण्यात आलं। यावेळी गोसावी समाजाच्या बंधू भगिनींच्या साक्षीनं आसावरी देवी आणि सोनावळी देवीचं प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे। दिनांक 9 रोजी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे, असं आवाहन नगरसेविका यांनी केलंय। याप्रसंगी मागीलाल चव्हाण, शामराव चव्हाण, लखन चव्हाण, सागर चव्हाण, जामसिंग आटोळे, पप्पू चव्हाण, सुनील चव्हाण, वसंत चव्हाण, वसंत साळुंखे, अनिल साळुंखे, शेवंतबाई चव्हाण, नंदा घाडगे, चंदाबाई चव्हाण, हरजाबाई चव्हाण, अतुल चव्हाण, करण चव्हाण, संदीप चव्हाण, जगदीप चव्हाण, कणीलाल चव्हाण, प्रताप चव्हाण, गणेश चव्हाण, विश्वास साळुंखे, प्रदीप चव्हाण, राज चव्हाण, संदीप चव्हाण, मंगेश चव्हाण आदींसह ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज 15 मराठीसाठी प्रतिनिधी बापू चव्हाण, नाशिक।